यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै सज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो 24 भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्तावात्मनोऽप्यात्मतामता वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छायातपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भावः शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनी यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्धे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतद् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवैः। मोहकर्माने झाकलेला आत्मा, मोह से ढका हुआ आत्मा, मोह से ढका हुआ ज्ञान स्वभाव को प्राप्त नहीं हो सकता, स्वभाव का निर्णय नहीं कर सकता, स्वभाव को जान नहीं सकता। तो इसमें क्या बता रहे थे? जैसे उदाहरण क्या दिया था? जैसे वो कोदरू का अन्न सेवन किया हुआ मनुष्य उन्मत्त होता है तो वो सच और झूठ का निर्णय नहीं कर सकता। इसलिए जैसे वो उन्मत्त होता है, जैसे पदार्थ को यथार्थ नहीं जानता, उसी तरह मोही जीव भी पदार्थ को यथार्थ नहीं जान सकता। ये बता रहे थे। मोक्ष मार्ग प्रकाशक जी में हम पेज नंबर 53 पर पढ़ रहे थे। उन्होंने क्या बताया था? चारित्र मोह से दुख और उससे निवृत्ति। इसमें क्रोध और मान का स्वरूप देखा था हमने। क्रोधी जीव और मानी जीव की परिणति कैसी होती है, उसके विचार क्या होते हैं, उसको क्या फल मिलता है, वो कैसे रिएक्ट करता है जब वो उन कषाय उनके अधीन होता है। तो स्वयं का भी घात करता है और पर का भी घात करने से पीछे नहीं हटता। आगे बताते हैं माया कषाय। माया कषाय जब उत्पन्न होता है तो जीव क्या करता है? मतलब माया रूपी मोह के अधीन होने पर जीव की दशा क्या होती है, ये बता रहे हैं। तथा तथा जब इसके माया कषाय उत्पन्न होती है तब छल द्वारा कार्य सिद्धि करने की इच्छा होती है। काय कळलं? जब भी माया कषाय उत्पन्न होता है तो परिणामों में छल रहता है। छल से कार्य सिद्ध करने का प्रयत्न करता है। मतलब अभी समझो क्या करना है, एग्जाम देना है, माया कषाय की उत्पत्ति हो गई, क्या करेगा? क्या करेगा? कॉपी करेगा। परिचित है। किस तरह करना है, कौन कैसे करता है, कैसे न पकड़ा जाए, सभी ये माया कषाय की उत्पत्ति चल रही है, समझ लेना। मतलब आप पेपर लिखने के लिए बैठे तो उल्टा अगर परिणामों में निर्मलता हो तो क्षेम बढ़ता है, लेकिन इस माया कषाय के अधीन होने से ढक रहा है ज्ञान। इस वजह से ज्ञानावरण का उदय, इस मोहनीय का उदय सभी कार्य कर रहा है फिर वहाँ पर। इसलिए पेपर टफ जाता है। कॉपी करके भी, छल करके भी पेपर क्या होता है, अवघड जातो। हाँ,
तुम्ही हिंदी बोला, तुम्ही मराठी बोला. इसके माया कषाय उत्पन्न होती है तब छल द्वारा कार्य सिद्ध करने की इच्छा होती है. कहीं पर भी अब अगर पैसा कमाने जा रहे हैं तो क्या होता है वहाँ पर माया कषाय की उत्पत्ति हो गई तो किसी भी तरह छल करता है. जैसे सामने एक उदाहरण आया था एक प्रवचन में कि कोई मनुष्य है और वो कुछ बेच रहा है, उसके दुकान में जो है वो माल बेच रहा है, तो सामने जो कस्टमर आ रहा है ना उसके हिसाब से इसकी माया कषाय बदल रही है. पता है, मतलब ऐसे भी होता है. मतलब सामने अगर कौन आ गया, उसके घर का कोई आदमी आ गया, तो उसके भाव, उसकी बोली, उसका वर्तन जो भी है अलग है, और उसको कुछ देना है तो मतलब अभी रिलेशन में है कोई और उसको वो चीज़ बेचनी है तो उसके परिणाम वहाँ पर अलग माया कषाय. और समझो कोई बाहर का ग्राहक आया है और वो ले रहा है माल उससे, तो उसके हिसाब से माया कषाय अलग. अभी वहीं पर समझो कोई आपके नगर का बहुत बड़ा रईस आदमी आ गया सामने उसके, अभी माया कषाय कैसे चेंज हो रहे हैं. मतलब इस तरह उस कषाय में भी फेरफार चलती है. छल भी ऐसे अलग अलग प्रकार से करता है जीव और उससे कार्य सिद्ध करने का प्रयत्न करता है. उसी के सामने अगर कोई धार्मिक आ गया, कोई व्यसनी आ गया, कोई पापी आ गया, हर तरफ क्या होते हैं, परिणाम बदलते हैं. तो ये क्यों होता है? अंतरंग में माया कषाय है, उसका उदय है. जब भी आप शॉप में एंटर करते हैं ना तो माया कषाय ओपन हुई होती है. मतलब माया कषाय का ही शॉप है. कैसे घर में माया कषाय नहीं होती ना? होती है. कैसे क्या करते हैं, खाना पकाते टाइम पर माया कषाय भी डालते क्या उसमें? कैसे डालते? मतलब अगर ऐसा मुझे कितनी बार लोगों ने माया कषाय से काय म्हणायचं छल केलंय माझ्या बरोबर बरं का. जैसे एक बार ऐसे हुआ था कि हिंदी भाजीला नाव काय म्हणायचं मला माहीत नाही. नाही रे, कुठली भाजी ती ह्याची घोसावळ्याची भाजी असती. तर ती जवळपास 2-3 दिवस सलग तीच भाजी होती सोहळ्यामध्ये. म्हटल्यावर आम्ही सांगितलं की आज बदलून करा दुसरी काहीतरी, तर त्यांनी तर तीच केली होती बरं का. आणि मला ते ठेवायच्या आधी त्यांना सांगायचं होतं की ती नाही आहे, पण ती मी बघितली नव्हती काय ठेवली, आणि त्यांनी सांगितलं दोडक्याची भाजी. पण मी आपलं ठेवून घेतली आणि खाताना कळलं तीच भाजी. म्हणजे माया कषाय काय केलं हो कार्य, ऐसे मिक्स करके भी डालते हैं और बताते हैं नहीं नहीं वो नहीं है. मतलब कहाँ माया कषाय कार्य करता है. चलो आगे. उसके अर्थ अनेक उपाय सोचता है. मतलब कार्य सिद्ध करना है, माया से सिद्ध करना है, छल द्वारा, कपट द्वारा. तो उसके लिए ऑब्वियस है उपाय अनेक प्रकार से सोचता है. नाना प्रकार कपट के वचन कहता है, शरीर की कपट रूप अवस्था करता है, बाह्य वस्तुओं को अन्यथा बदलता है, बतलाता है. मतलब जैसी है वैसी नहीं बतलाता. छल करना है ना तो उसको छल करके ही बतलाएगा उसका रूप. तथा जिनमें अपना मरण जाने ऐसे भी छल करता है. थांब काय काय कळलं सांग. त्यामध्ये अनेक प्रकार से उपाय करता है. बरोबर. नाना प्रकार कपट के वचन कहता है. फॉर एग्जाम्पल आपको कुछ छल करना है तो छल के वचन कैसे यूज करते हैं आप? बोला, उदाहरण सांगा मला. सांगा की एग्जाम्पल सांगा. एग्जाम्पल आम्हाला वचन से कैसे छल करते हैं आप? नाही परवडत म्हणतोय. थांब, तुझी दुकानं द्यायला पाहिजे. म्हणावं लागते असं काय करायचं म्हणा. चांगलं शिकायला लागलं तू. इथे एक बोली आहे तिथे एक बोली, हे बी माया कषाय. घरी गेलं की माया कषाय शिकवतात लोक, आणि इथं बसल्यावर माया सोडून द्यायला होतात. दुकान मी काय सांगायला, तो दुकानामध्ये बसल्यावर एवढं परवडत नाही म्हणायचं, पण परवडल्याशिवाय थोडी बसणार दुकान उघडून. हे कपटचे वचन.
बरोबर। शरीर की कपट रूप अवस्था करता है, कैसे? शरीर से कपट कैसे करते हैं? मन में एक, वचन में एक, शरीर से एक करते, तो शरीर से क्या कपट करते हैं आप? मतलब आपको कुछ बुखार नहीं है, कुछ आपको रोग नहीं है, पीड़ा नहीं है, फिर भी कोई आपको अगर एक सेंटेंस आकर पूछे क्या हुआ आपको, आपकी तबीयत ठीक है ना, कल मैंने सुना था ठीक नहीं थी, क्या हो गया आपको? कोई सिंपैथी देने आए बस आपको, नाही थोडासा है मतलब नसलेला रोग बाहेर येते परत, म्हणजे काय म्हणायचं तिथं, कपट झाला शरीराने किंवा शायद मुलं करतात ना, हाँ बरोबर। ऐसे मैंने किया था एक बार, क्या हुआ था सोलापूरला गणपतीची मिरवणूक होती आणि तिथं सांगितलं बहुतेक मी मागे एकदा, काय त्या मिरवणूकमध्ये आम्हाला शाळेतल्या सगळ्या मुलींना लेझिम खेळायला घेऊन जाणार होते आणि खूप मोठा राऊंड मारायचं होतं आणि दुपारच्या उन्हामध्ये असं काहीतरी 10 ते 12च्या दरम्यान असं, आणि ते आम्हाला इच्छा नव्हती जरासुद्धा करायची, लेझिम खेळायचं होतं पण तसल्या उन्हात आणि रस्त्यावर नव्हती इच्छा आणि फार दूरपर्यंत नेणार होते. म्हटलं आम्ही आपलं थोडं वेळ केलं ढकललं, पण नंतर काय होईना म्हटल्यावर आम्ही आपलं मॅडमना पकडून, आम्हाला चक्कर यायला लागली, आम्हाला होईना, आम्ही बसतो खाली असं तसं. ती मॅडम मी पक्की होती, तिने घेऊन आली पाणी बिणी हे प्यान, पण चालाच म्हणजे ते कपटीला कपटीच मिळतात परत भेटणारे सगळे. तो ऐसे शरीर से कपट करता है, ये बता रहे थे. मतलब कुछ रोग नहीं है या कुछ अंदर भाव कुछ है और शरीर से अलग क्रिया करते हैं, तो ये सब कपट हो गया. जैसे ये भी चलता है, मंदिर में आ रहे, पूजन भक्ति कर रहे, दर्शन कर रहे, लेकिन परिणाम अलग है, तो वो भी कपट हो गया. कितनी भक्ति कर रहे ऐसे दिखाते हैं, लेकिन भक्ति नहीं रहती वहाँ पर, सबको दिखाने का भाव रहता है या कुछ मिलाने का भाव रहता है, ये सब कपट हो गया. स्वाध्याय किती करतो, खूप स्वाध्याय करतो, असं तासनतास बसून राहतो शास्त्रासमोर समजा. सगळ्यांना वाटावं किती स्वाध्यायी आहे, किती धार्मिक आहे, किती परिणाम चांगले आहेत, पण अंतरंगात जर तसे भाव नसतील तर कपटच करतोय. म्हणून सांगतायत धर्मात आल्यावर तरी ॲटलिस्ट असले परिणाम व्हायला नकोत, नाहीतर कुठं जाऊन फेडणार असे कशा आहे. न मराठी ऐकणाऱ्याला समजणार आहे, न हिंदी ऐकणाऱ्याला समजणार आहे, एक मराठी आणि एक हिंदी. बस बाह्य वस्तुओं को अन्यथा बतलाता है. जो कपटी है वो आप लाएंगे एक चीज़, वो होगी शायद 100 रुपये की, आप बता रहे हैं 1000 रुपये की वस्तु है. बाह्य वस्तुओं को अन्यथा बतलाता है और वैसे बेचता है समझो, या इसकी क्वालिटी अच्छी है इससे ऐसा बताएगा, लेकिन ये भी उसी क्वालिटी का रहता है ऐसे. तो बाह्य वस्तुओं को अन्यथा बतलाता है. तथा हाँ, मतलब जिसमें मरण तक आ जाए ऐसे भी छल करने से वो पीछे नहीं हटता. मतलब वैसे भी कषायों का उदय होता है, जैसे म्हणजे आपल्याला मरण येईल इथपर्यंत तो छल झाकून ठेवतो, छल करत राहतो. मरण जरी आलं तरी सुद्धा ते उघडायला मागत नाही. हां, मरण झालं तरी पण चालेल, पण छल सोडत नाही. उदाहरण सांगा. जैसे कोई चोर है और उसके समझो बेटे ने चोरी की है और पकड़ा गया है ये, तो ये स्वयं को ऐसा बताता है कि मैंने चोरी की है, और ये मृत्युदंड तक जाता है, पर बच्चे को कुछ न हो इसकी उसको खबर, ऐसे उसकी चिंता है कि बेटा तो सुरक्षित रहे. मतलब छल करता है ना, ये छल ही हो गया. किसी को अन्यथा बताना या ढकना, सत्य को ढकना, ये भी छल है. आगे कपट प्रकट होने पर स्वयं का बहुत बुरा हो, मरणाधिक हो, उनको भी नहीं गिनता.
कपट अगर प्रकट हो जाए, उसमें उसको दंडित किया जाए उस कपट की वजह से, तो भी स्वयं का बहुत बुरा हो, मरण आदि हो, तो भी उसको नहीं गिनता है, चलता है मुझे, लेकिन कपट करेगा ही। ऐसे अगर परिणाम हो तो ये कषाय का तीव्र उदय समझना। तथा माया होने पर किसी पूज्य व इष्ट का भी संबंध बने तो उनसे भी छल करता है, कुछ विचार नहीं रहता। काय सांगितलं? माया कषाय का उदय हो तो कोई सामने अगर कौन है, गुरु है, पूज्य है, कोई इष्ट संबंधी जन है, तो उनसे भी छल करता है। इतना माया कषाय का उदय उसके अधीन हो जाता है कि सामने कौन है ये भी नहीं देखेंगे, उससे भी छल करेंगे। जैसे आप कैसे छल करते हैं, माताजी ने समझो पूछा आपको, क्या सोहळ्यामध्ये विचारलं काय केलंय, सगळं सोहळ्यात केलंय ना, हो माताजी, क्या बताया, काय सगळं सोहळ्यात करता ना, सगळे सगळे खोटे आहेत बाजूला तुम्ही लोक, एक जण खरं नाही आहे। माया कषाय होणे पर सगळ्याच्या माया कषायचा उदय, आणि त्या सगळ्या आहारात सुद्धा तुम्ही माया कषाय घालता तसा। माया होने पर किसी पूज्य इष्ट का भी उससे भी छल करता है, कुछ विचार नहीं करता। ह्याचं त्याला हात लावला नाही ना, नाही माताजी, नाही नाही, खाली ठेवलं नाही ना, नाही नाही नाही, तीनदा हात धुतलं का, सगळ्याच हसले, सगळे पाठ झाले लोकांना। मतलब कितना अच्छे से करना चाहिए हमें, इतनी अच्छी क्या बोलते, अच्छी शिक्षा दे रहे हैं वो, तो हमें कितना उसका फॉलो करना चाहिए। भाव चांगला नसतो तुमचा, ते सांगायला लागले ते, तिथं शुद्धता सांगायची त्यांना, तर त्या निमित्तात हिंसा न हो, प्रमाद न घडो, त्या जीवांच्या उत्पत्तीचं ते साधन न बनो, ह्याच्यासाठी सगळं शिकवत आहेत। तुमच्या अंगाला खरकट लागलं आणि ते तसंच राहणार, तुम्ही धुवेपर्यंत किती जीवांची उत्पत्ती होणार त्याच्यामध्ये, म्हणून खाली ठेवणार किंवा अंगाला लावणार, ते सगळीकडं जीवांची उत्पत्तीचं साधन बनवलं आपण, आणि तुमचं सगळं कार्य होईपर्यंत ते कितीतरी जीवांची हिंसा होणार त्याच्यामध्ये। म्हणून जे सांगतात ते सगळं जर सरळ त्यांनी स्वीकारणार तर त्यांना पण दोष नाही, आपल्याला पण दोष नाही। आणि माया कषाय त्याला दोष, म्हणजे माया कषाय उत्पन्न होणार नाही। पुढं, यदि छल द्वारा कार्य सिद्धि न हो तो स्वयं बहुत संतापवान होता है, अपने अंगों का घात करता है तथा विष आदि से मर जाता है, ऐसी अवस्था माया होने पर होती है। सभी कषायों में ये लास्ट सेंटेंस उन्होंने यही बताया है, यदि छल के द्वारा उसका कार्य सिद्ध न हो, क्या किया था वो, बैंक रॉबरी करनी थी उसको, और पूरे फिल्म में उन्होंने वो दिखाया कि कैसे वो रॉबरी करने के लिए पूरा छल कर रहा है। लास्ट तक वो सक्सेस नहीं हो पाता, लेकिन उसके लिए उसने कितना कितना छल किया, कितनी मायाचारी की। सभी तरफ ऐसे ही होता है, फिर वो कार्य सिद्ध न हो तो बहुत संतापवान होता है, अपने अंगों का घात करता है, विष आदि से मर जाता है, इतना मैंने प्रयत्न करने पर भी कुछ नहीं हुआ तो ये मेरा जीना बेकार है। तो ऐसे स्वयं का घात भी कर देगा, इतनी उस माया कषाय की तीव्रता हो सकती है। तो इसलिए बता रहे हैं कि माया कषाय से स्वयं को भिन्न जानो, मुझे जीने के लिए या सुख के लिए माया कषाय की आवश्यकता नहीं है। ये माया कषाय हमें सुख देने वाला नहीं है, शांति देने वाला नहीं है। मायाचार जो करेगा वो तिर्यंच गति का बंध करता है, तिर्यंच गति को प्राप्त होता है। स्वयं के साथ कैसे मायाचारी करते हैं हम? करते हैं कि नहीं करते हैं? दूसरों के साथ अभी ये सब हो गया, वो सब दूसरों के साथ, स्वयं के साथ कैसे करते हैं मायाचारी? ध्यान के लिए बैठे हैं और क्या कर रहे हैं? मायाचारी हो गई। सभी पर विचार कर रहे हैं या ध्यान कर रहे हैं, ऐसा दिखा रहे हैं, बता रहे हैं, लेकिन विचार तो सब अन्य चल रहे, तो ये सब मायाचारी हो गई। और प्रवचनाला बसलं तरी काय दुसरे विचार पण असं करता होय? जे होतं ना ते जागरूक येतात मग ते
मतलब जो माया के अधीन होता है ना, तो उसके यही प्लानिंग चल रही होती है कि यहाँ बैठो या घर में बैठो, दुकान में बैठो, कहीं पर भी हो, स्वाध्याय करते रहो तो भी ऐसे विचार कि इसके बाद क्या करना है, उसको क्या बोलना है, ये कैसे हल करना है, ऐसे सब अंदर में छल के ही प्रपंच चल रहे होते हैं। इसलिए बता रहे कि माया कषाय सुख देने वाली नहीं है, मैं उससे भिन्न हूँ, ये जानना चाहिए। तो मुझे क्या बताना था आज? महाराज जी ने बहुत अच्छे से कषाय के बारे में अभी मैंने पढ़ा तो बहुत आनंद आया मुझे, मैं पढ़ के बताती हूँ। हमारे जो प्रश्न होते हैं ना, वही महाराज जी ने ऐसे उठाकर बता रहे हैं। माझ्यासमोर कोण हिंदी आहे का? नाही म्हणा. महाराजींची डायरी मराठीत आहे. मी आपलं मराठीत वाचते. सामायिकामध्ये स्थिरता कशी येणार? तुमचा प्रश्न आहे सगळ्यांचाच, सगळ्यांनाच आहे. ध्यानामध्ये स्थिरता कशी येणार, त्याचं कारण काय आहे, स्थिरता येण्याचे कारण काय? उत्तर दिलंय, आत्म्याच्या उपादान कारणाने सामायिकामध्ये स्थिरता येते, बाह्य कारणांचा काही संबंध नाही. आम्हाला आवाज नको, फॅन पाहिजे, मच्छर नको, सगळे असे एकांत पाहिजे, सगळं तुम्हाला मिळालं तरी सुद्धा तुम्ही ध्यान करू शकणार नाही. कारण ध्यान ही ज्ञानाची पर्याय आहे, न की या बाह्य परद्रव्याची कुठल्या अनुकूलतेची पर्याय नाही आहे ध्यान ही. म्हणून सांगतायत आत्म्याच्या उपादानाने सामायिकामध्ये स्थिरता येणार आहे. त्या आत्म्याला धरा तर सामायिक तुमचं चांगलं होणार आहे. बाह्य कारणांचा काही संबंध नाही. कार्य हे स्वतःच्या उपादान शक्तीवर होते. म्हणजे तुमच्या उपादानात जर असेल ना, तर ते कार्य तुम्हाला स्थिरतेने झालेलं दिसून येतं. मग परत प्रश्न विचारला, आम्हाला पुष्कळ अस्थिरता येते वाटते, असे का होते? तुम्ही पर्यायाबद्दल विचार करता म्हणून अस्थिरता येते का? कारण पर्याय अस्थिर आहे. तुम्ही अस्थिरचं ध्यान करणार तर नियमाने ध्यान तुमचं अस्थिर होणार आहे. म्हणून स्थिर विषयाला धरा. मग एक उदाहरण सांगितलं होतं ना एक ठिकाणी महाराजींनीच, की ती चिमणी असती आणि ती चिमणी बसली होती मेरू पर्वतावर. कुठं आहे मेरू पर्वत? खरं खरं बरं का, खोटा नव्हे. कुठं होता? जम्बूद्वीपाच्या मध्यभागी मेरू पर्वत आहे, त्याच्यावरती चिमणी बसली होती. कसा आहे तो मेरू पर्वत? सोन्याचा आहे. आणि असं खूप उंच आहे ना. तर ती एका कुठेतरी साईडला बसली होती आणि तिथं बसल्यावर तिथं विचार करू लागली की मी इथं घर बांधणार. पण ते तिला टफ वाटायला लागलं. चोचीने जेव्हा ती मारतीये ना तिथं, तर ते जागा फार टफ वाटायला लागली. म्हटल्यावर ती विचार करते की हे फार कठीण आहे, कठोर आहे जागा ही. आणि समोरून ढगाचा एक लोट येत होता आणि ते तिला इतकं मऊ वाटलं, इतकं सुंदर वाटलं, ती म्हणली मी याच्यावरच घर बांधणार. कशावर? ढगावर. तुम्ही कशावर बांधता? सगळी घरं तुमची अशीच असते, ढगावरच. आणि ती म्हणाली की मी त्या ढगावर घर बांधणार. आता उडतीये आणि जाऊन त्या ढगावर बसतीये. बसली का हो? कसं बसणार? ते ढग सगळे वाहत त्या मेरूपर्यंत आला, पुन्हा मेरूवर बसली. ते ढग निघून गेले. ती म्हणली दुसरे ढग आले तर त्याच्यावर मी घर बांधेन. असे तिचे विचार सतत चालू आहेत. पण जी गोष्ट स्थिर नाही त्या गोष्टीवर तुम्ही स्थिर घर कसं बांधू शकणार? मग त्यावेळेस तिला कळालं की हे योग्य नाही, स्थिर आश्रय घ्यायला पाहिजे. तसंच समजून घ्या, जेव्हा मी ध्यान करतो त्यावेळेस अस्थिर पर्यायांना तुम्ही विषय करताय तर ती पर्याय येते आणि निघून जाते. कसं तुम्हाला स्थिर ध्यान होणार? म्हणून त्या पर्यायामध्ये विषय स्थिर ठेवा तर ध्यान स्थिर होणार, असं महाराजांनी सांगितलं होतं. म्हणून त्यांनी विचारलं की अस्थिरता वाटते का? तर महाराजांनी सांगितलं पर्यायाबद्दल विचार करता म्हणून अस्थिरता वाटते. ध्रुवाचे आलंबन घ्या तर स्थिरता वाढेल. प्रश्न, ध्रुवाचे अवलंबन घ्या हे पटते, पण कुठेतरी चुकते काय? कारण पुन्हा विकल्प सुरू होतात. काय करावे? आम्ही ध्रुवाचं अवलंबन तर घेतो, पण पुन्हा पुन्हा विकल्प येतात, तर आमचं काय चुकतंय असं विचारायचं होतं त्यांना. उत्तर, ध्रुवाचे अवलंबनावर दृढ विश्वास ठेवा. जे पण तुम्ही जाणताय ना त्याचा निर्णय करताय तर
त्याच्यामध्ये दृढता असावी तुमच्या निर्णयाची. काय म्हणले मी रंजू काकी? काय आता मी सांगताना माझ्याकडे बघा की, ते नंतर वाचा की. काय म्हणले मी? जेव्हा ध्रुवाचं अवलंबन घेणार तर तेवढी दृढता आहे का की मी ज्याला जाणतोय तो विषयच निर्विकल्प आहे, तोच मला सुख देणारा आहे, तेच माझ्यासाठी आश्रयभूत आहे, इतका दृढ विश्वास ठेवा. पुन्हा पुन्हा ध्रुवाचे चिंतन करा. ध्रुव हेच आपले आश्रयस्थान आहे, त्यालाच शरण जावे. सुरुवातीला ती स्थिरता आहे किंवा नाही असे होताच विकल्प सुरू झालेले दिसतील, पण पुन्हा पुन्हा ध्रुवाचे अवलंबन घेतल्यास स्थिरता वाटत राहते. तुम्हाला एकदा घेताय आणि सोडताय, पुन्हा विचार बदलले तर पुन्हा दुसरा विषय घेताय, कसं स्थिरता येणार हो? स्थिरताच आहे म्हटलं. जाणार तो विषय, बाहेर जाणार, पुन्हा पुन्हा उपयोग तुमचा बाहेरच्या विषयाकडं, पुन्हा वळवा आणि आणा ना स्वतःकडं, तर ते ध्यान होणार आहे. तुम्ही म्हणताय काय ध्यान करायला बसल्यावर आम्हाला विकल्प होतात. ठीक आहे, विकल्प येतात, तिकडं बाहेर जात आहे तुमचं ज्ञान, पुन्हा वळवा, पुन्हा स्वतःकडं आणा, पुन्हा विषय द्या स्वतःचा, तर त्या विषयाला धरून धरून ते ध्यान सुद्धा स्थिर होईल. दर्शन मोह संपलेला असेल, चारित्र्यात काहीशी अस्थिरता वाटली किंवा दिसून आली तरी कणाकणाने चारित्र्य सुधारत असते. इतकं छान सांगितलंय स्पष्ट की चारित्र्य नाही आहे म्हणून तुमच्याजवळ सम्यक दर्शन नाही असं नाही. कधीच प्रामाण्य करू नका चारित्र्यावरून. मी एक पण व्रत नाही घेऊ शकत म्हणून मी सम्यक दृष्टी नाही. किती बरोबर आहे हो? मग असे मोठे मोठे विद्वान लोक आहेत जे अशा वाक्यात अडकलेत, अशा कल्पनेत, अशा मान्यतेत अडकलेले आहेत की मी काय पुरुषार्थ करू शकत नाही, मी दीक्षा घेऊ शकत नाही, मी सगळ्या परिग्रहाचा मोही आहे, मी कसं सम्यक दृष्टी असू शकतो. सम्यक दर्शन म्हणजे काय तेच कळालं नाही तर सगळ्या परिग्रहात राहताना सुद्धा सगळे चक्रवर्ती मोक्षाला जाऊ शकतात, तीर्थंकर मोक्षाला जाऊ शकतात. तिथे राहून ते निर्मोहतेची साधना करत होते, त्यातून ते मुक्त होऊ शकले. मग तसंच सांगितलं महाराजांनी, तुम्ही एकदा निर्णय करा मी स्वभावाने सगळ्यापासून भिन्न आहे, तर कणाकणाने चारित्र्य सुधारत जातेच. कोणाकोणामध्ये चारित्र्य लवकर सुधारलेले दिसते, त्यांचा उग्र पुरुषार्थ असतो व तशी क्रमबद्ध पर्याय असते. कोणाचं तुझ्याजवळ बसलेला मनुष्य असेल समजा, एकत्र शिकताय तुम्ही आणि तो काय लवकर ग्रीप घेऊन त्यांनी काय ब्रह्मचर्य घेतलं, प्रतिमा घेतली, दीक्षा घेतली, समाधी साधली, सगळं दिसलं तुम्हाला, आणि तुम्ही काय म्हणताय? असं आम्हाला लयजण म्हणतात. तुमच्याबरोबरचे लयजण तरले आणि तुम्ही अजून इथंच आहे. म्हणजे आपल्याला कोणाच्याकडं बघून चारित्र्य करायचं आहे का? होत नसतं तसं. आणि देखादेखी केलेल्या चारित्र्यामध्ये तुम्ही टिकू शकत नाही. कोणामध्ये चारित्र्य लवकर सुधारलेले वाटते, त्यांचा उग्र पुरुषार्थ असतो व तशी क्रमबद्ध पर्याय असते. आपली प्रगती दिसून आली नाही तरी प्रगती होत असते. ज्यांनी शुद्धता जाणली आहे ना स्वभावाची, त्याच्या परिणामात बहिरंगात काय दिसू दे नाही दिसू देत, पण अंतरंग विशुद्धी समजून घ्या सुरू झाली आहे. जसं एखाद्याने विष पिलं, बाहेरून तुम्हाला काय दिसणार? जाऊ द्या, अमृत धरू आपण. अमृत पिलं, बाहेरून काय दिसणार नाही समजा, लगेच काय झालं? प्रोसेसिंग चालू आहे का नाही आतमध्ये? जसं काय म्हणायचं, औषध घेतला तुम्ही, काय रोग झाला होता, बाहेर लगेच तुम्हाला इफेक्ट्स दिसले नाहीत, पण समजून घ्या तुम्ही होणार आहे, रिकव्हरी होणार आहे तुमची, तुम्ही निरोगी होणार आहे. सगळं ते टाईम त्याला द्यावा लागतो सगळ्याला. मग तिथं बाहेर संसारात सगळ्या गोष्टीला टाईम लावता. आज दुकान उघडलं, आजच्या आज सांग मला लाखाचा फायदा झाला तुला, किती होते मला माहीत नाही, मी आपलं म्हणते. म्हणजे थोडं जम बसावा लागतो, थोडं पॉप्युलरिटी व्हायला लागते, थोडी पब्लिसिटी करावी लागते, थोडं श्रम करावे लागतात, थोडंसं घालावं लागतं त्याच्यामध्ये आपला उपयोग, तर तुम्हाला यील्ड मिळतं हातामध्ये. मग तेच सांगताय तिथं की मग ध्यानाला बसल्यावर का लगेच फळ पाहिजे तुम्हाला? करा ना त्यात पण पुरुषार्थ, थोडंसं पेशन्स ठेवा, थोडासा वेळ द्या. कोणामध्ये चारित्र्य लवकर सुधारलेले दिसते, त्यांचा उग्र पुरुषार्थ असतो, तशी कर्मबद्ध पर्याय असते. आपली प्रगती दिसून आली नाही तरी प्रगती होत असते, क्रमबद्ध पर्यायाने घडत असते.
ध्रुव शुद्ध आत्म्याच्या आधारानेच शांतता मिळते. ज्यांनी स्वतःला धरलं त्याला नियमाने शांतीची प्राप्ती होणारच. प्रश्न: केव्हा केव्हा या चारित्र्यातील चुकामुळे खेद होतो. मला चारित्र्यामध्ये काय समजा दोष घडले किंवा मी प्रगती नाही करू शकत किंवा काय असे झालं काय त्याच्याकडून की त्याला त्याच्या निमित्तात खेद होतो, पश्चाताप होतो. तेव्हा काय करावे? सांग, काय करावं? काय करायचं? बस तुम्ही आत्म्याकडे जावा तर पर्यायातला दोष नष्ट झाला हे सांगायचं त्यांना. बा जीवा तू भव्य आहेस, चिंता करू नकोस. आपल्याला उत्तर द्यायला तसं विचार करू नाही का? म्हणजे माझ्याकडनं दोष झालाय पर्यायामध्ये चारित्र्यामध्ये, तर मी विचारलं समजा महाराजजींना की मला खेद होतोय, मी काय करू? महाराज सांगतायत बा जीवा तू भव्य आहेस, चिंता करू नकोस. ज्याला एवढं कळालं ना की मला इथे दोष झालाय तर नियमाने त्याची सुधारणा होणार आहे. ज्याला हेच वाटत नाही की मी चूक करतोय, सांगा संसार करताय चूक आहे का बरोबर आहे? माझ्यासमोर खोटं बोलायचं नाही, माझ्या नाही शास्त्रासमोर. काय रंजू काकी, संसार करताय चूक आहे का बरोबर आहे असं अंतरंग वाटतं का तुम्हाला? तेवढे भाव आहेत का की हे सगळं आपण करतोय सकाळपासून संध्याकाळपर्यंतचं काम हे सगळं चूक आहे असं वाटतं का? काय सांगताय? आरशासमोर बसल्यावर समोर उभारल्यावर वाटतं का मी बघतोय हे चुकतंय आरशामध्ये? नाही वाटत नाही तर काय म्हणले मी? जेव्हा स्वतःला सुंदर बघतो त्या चेहऱ्या आरशामध्ये त्यावेळेस वाटतंय का हे चुकीचं आहे, हे माझं रूप नाही आहे, मी तर ह्याच्यापेक्षा सुंदर आहे असं वाटतं का? काय वाटतं? आरशात बघत नाही म्हणा रंजू काकी. लावायला बघतो ना, आम्हा म्हणतात केस सुद्धा विंचरायला बघायचं नसतं, लावायचं काय ते कसं बी लागलं तरी चालतंय म्हणतात. बरं चला, म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्हाला ॲटलिस्ट स्वीकार तरी होऊ दे की आपण चुकतोय. ज्याला कळालं की पर्यायात माझ्याकडून चूक होतीये त्याच्यामध्ये सुधारणा होणारच. आपली चूक झाली की पश्चाताप होतो हे खरे आहे, तोच मार्ग आहे. त्या पश्चातापाच्या वेळी प्रतिक्रमण, आलोचना व प्रत्याख्यान होते. कशाला म्हणायचं प्रतिक्रमण, कशाला म्हणायचं आलोचना, कशाला म्हणायचं प्रत्याख्यान? काय कळलं? प्रतिक्रमण म्हणजे जे काय भूतकाळात झालेले दोष आहेत ना त्याच्याविषयी केलेलं पश्चाताप असं म्हणा. आलोचना म्हणजे वर्तमान काळामध्ये जे काय दोष घडले त्याच्यासाठी त्याच्या शुद्धीकरणासाठी जे काय आपण प्रयत्न करतो त्याला म्हणलं आलोचना. मग ती गुरूंच्या साक्षीने किंवा भगवंतांच्या साक्षीने निंदा आलोचना म्हणतो ना, तर तिथं जाऊन त्यांच्या समोर आपले दोष प्रकट करणं त्याला म्हणायचं आलोचना. आणि प्रत्याख्यान म्हणजे भविष्य काळाच्या विषयी त्याग. ते दोष पुन्हा भविष्य काळात न घडो ह्याच्यासाठी केलेलं प्रयत्न. म्हणजे प्रतिक्रमण म्हणजे आता संघातले मुनी आहेत ते आहारावरून आल्यावर मुनींच्या समोर बसतात गुरूंच्या समोर आणि जे काही त्यांच्याकडनं झालेले दोष असतील त्याच्याबद्दल प्रतिक्रमण करतात, आलोचना करतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रत्याख्यान करतात. म्हणजे त्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी 24 तासासाठी काय 4 प्रकारच्या आहाराचा त्याग करतो, ह्याला म्हणायचं प्रत्याख्यान. किंवा आता आजीवनसाठी मी हे दोष करणार नाही जे काही झालेले असतील त्याला म्हणायचं प्रत्याख्यान. पश्चातापाच्या वेळी प्रतिक्रमण, आलोचना व प्रत्याख्यान होते. तेथून निघून लगेच पुन्हा हा ध्रुवाचे अवलंबन घ्यावे. हे सगळं करताय तुम्ही बाह्यरंगामध्ये, पण हे करणं कर्तव्य नाही आहे, हे फॉर्मॅलिटी आहे म्हणा. त्याच्यातून पुढे जाऊन जर आत्म्याला जाणलं तर शुद्धीकरण झालं, नाहीतर अजून अशुद्धीच आहे. दोष झाला त्याचं शुद्धीकरण नियमाने निर्विकल्प अनुभवाच्या द्वारेच होणार.
व्यवहार म्हणा, क्रिया म्हणा, किंवा काय एक विधी आहे ती. जसं तुम्ही देवपूजा करताय, ते द्रव्य चढवणं ही देवपूजा नाही आहे, वचन बोलणं ही देवपूजा नाही आहे. जी भक्ती अंतरंगात प्रगट झाली आहे ना, ती पूजा आहे खरी. मग तसंच आहे इथं पण, हे सगळं फॉर्मॅलिटी आहे, ते सगळं विधी दाखवली आहे म्हणून. पण ह्याच्या पुढं जाऊन तुम्ही सगळ्या गोष्टीचा उपाय आत्मानुभव आहे. सगळ्या दोषांचं शुद्धीकरण त्या सम्यक दर्शनाच्या द्वारेच होणार. आत्म्यात अनंत शक्ती आहे. वर्तमान समयात त्या ध्रुवाला शरण गेल्याने त्याच समयात शुद्ध किंवा शुद्ध अशुद्ध पर्याय प्रगट होते. सुधारणा करण्याचाच भाव असल्यामुळे निश्चयाभासी होत नाही, तर यथार्थ निश्चय व यथार्थ व्यवहार घडतो. असं नाही आहे की माझ्याकडून जीव मेला एखादा चालताना रस्त्यात, मी काय करायला पाहिजे, हो दोष झाला माझ्याकडून, मी काय करायला पाहिजे, ते काही जीव परत येणार नाही आहे, एवढंच तर जीव होतं. काय झालं मग, हे स्वीकारच झाला नाही दोषाचा एकतर. मग तिथं मी स्वीकार केलं, असं कसं झालं, असं व्हायला नको होतं, किती मोठं पाप झालं, मी आता काय करू. काय झालं, विषकुंभ म्हणायचं ह्याला. मग हेच म्हणून ह्याच्यासाठी सांगतायत की तुम्ही निरर्गल होऊ नकात, निश्चयाभासी होऊ नकात, की शरीर आणि जीव भिन्न असते. माझ्याकडनं मेलं तर काय मेलं, तिथं जीव तर आहेच की. जसं त्या 46 गाथेमध्ये सांगितलं समयसारच्या, असं मसल देत आहे वो, का शरीर आणि जीव भिन्न आहे, काय मेलं मग माझ्याकडून. तर तसं म्हटलं की एकांत नाही, व्यवहाराच्या ठिकाणी व्यवहार आहे, निश्चयाच्या ठिकाणी निश्चय आहे. सुधारणा करण्याचाच भाव असल्यामुळे निश्चयाभासी होत नाही, तर यथार्थ निश्चय व यथार्थ व्यवहार घडतो. एखाद्याला मी शिवी दिली आणि मी आपलं मजेत बसली आहे आणि त्याला किती हर्ट झालं, तो रडतोय समजा, तर मला काय वाटलं, शब्द तर आहेत, कशाला धरून बसलाय इतकं, गेले की निघून, अनित्य आहेत शब्द, कुठं नित्य आहेत. काय झालं, तत्वज्ञान असलं सांगता का म्हणणार त्यांनी. म्हणजे असं नाही आहे ना, निश्चयाभासी नाही. तुमचा व्यवहार चुकला तर त्याच्याविषयी नियमाने प्रतिक्रमण प्रायश्चित्त घ्यायलाच पाहिजे. आपण आगम पहा, यावरून दिसून येईल, मला स्वतःला त्या आगमरूपी चक्षुने व स्वानुभवावर जे दिसले ते सांगितले. योग्य असेल ते आगमाने व स्वानुभवाने ठरवा. मी सांगतो म्हणून मानू नका. महाराजांनी प्रत्येक ठिकाणी सांगितले की तुम्ही परीक्षा प्रधानी बना, आज्ञा प्रधानी नाही. मला पूजत बसू नका, मी जे सांगितले ते सत्य स्वीकारा, तुम्ही स्वतः पडताळा आणि मग ग्रहण करा. जीवनाचा खरा स्वाद ध्रुव शुद्ध सहज दर्शन, सहज ज्ञान, सहज चारित्र्य असणाऱ्या शुद्ध पारिणामिक भावाचा आधार घेतल्याने मिळतो. स्वानुभवाच्या वेळी ध्यान, ध्येय व ध्याता एक असतात. ध्यान म्हणजे, ध्याता म्हणजे, ध्येय म्हणजे काय, म्हणजे काय विचारायला. ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय, त्याला म्हणायचं ध्येय. ध्याता म्हणजे ध्यान करणारा, आणि ध्यान म्हणजे ध्यान म्हणजे ते कार्य, तिथलं फळ म्हणा, ते जे झालं ते, ती पर्याय. जेव्हा तो ध्याता ध्येयाला धरतो त्यावेळी जे प्रगट झालं ते कार्य, ते ध्यान आहे. मग जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस ध्यान, ध्येय आणि ध्याता एकच असतो. म्हणजे कोण, ज्ञानच ध्येय आहे, ज्ञानच साधन आहे आणि ज्ञानच फळ आहे. म्हणून अशा रीतीने ज्ञानाला जाणलं तर आपल्याला त्या स्वभावाची प्राप्ती सहज होते आणि मायाचार आपल्या ज्ञानातून नष्ट होतो. म्हणून मायाच जहाँ ध्यान ध्याता ध्येय को न विकल्प वच भेदन जहाँ, जिथं तर अशा ठिकाणी ध्यान खरं होतं. पण तुम्ही काय करताय हो ध्यानाच्या वेळी, म्हणजे हे पण समजून घ्या, आपण जेव्हा ध्यान करतो त्यावेळेस असे विकल्प आहेत, म्हणजे अजून तुम्ही ध्यानापर्यंत पोचलाच नाही आहे, त्या विषयापर्यंत पोचला नाही आहे. ज्या समयाला पोचणार त्या समयाला सगळे भेद, सगळे विकल्प नष्ट झालेले असणार. एक असा निर्मळ अनुभव असतो, असा अभेद अनुभव असतो की त्याच्यामध्ये दुसरं काय राहिलेलं नसतं. असा मी आहे असं जाणीव करणं, ह्याला म्हणायचं सम्यक दर्शन, ह्यालाच म्हणायचं ध्यान, अनुभव.
म्हणून जाणा. सांगतोय काय? जाणा हा मी ध्रुव शुद्ध निर्माया स्वरूप जीव आहे. माझ्यामध्ये छल कपट नाहीच. माझ्यामध्ये परद्रव्याची इच्छा नाहीच. पराला फसवण्याचे भाव नाहीतच. अनुभवा काय गरज आहे या जीवाला? नाहीच. मी तर स्वभावाने परिपूर्ण आहे, कृतकृत्य आहे, भरितावस्थ स्वरूप आहे. माझा आनंद माझ्याच अधीन आहे, पराधीन नाहीच. शुद्ध सिद्ध स्वरूपोऽहम् मायाचार रहितोऽहम् जीवोऽहम्. विसर्जन. नमो अरिहंताणं